लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वसुंधरा रम्यावर भलतीच चिडलेली आहे. तुला काय गरज होती मध्ये मध्ये तोंड घालायची, असं ती तिला बोलत आहे. तेव्हा रम्या तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते की मी तुझ्याच बाजूनं बोलत होते. आपल्यावर काही येऊ नये त्यासाठीच मी सगळं काही बोलत होते. वसुंधराला मात्र भीती पण वाटू लागली आहे. कारण नंदिनी आता पिहूच्या मनातल्या सगळ्या गोष्टी काढण्यासाठी समर्थ आहे आणि ती तिला आता स्वतःच्या जवळ घेत आहे आणि त्यामुळं पिहू तिला तिच्या मनातलं सिक्रेट सांगू शकते. कारण तिच्या आलेल्या मानसोपचार तज्ज्ञाने काउन्सलरनं सांगितलेलं आहे की पिहूच्या मनामध्ये एक सिक्रेट आहे आणि ते सिक्रेट नंदिनीच्या संदर्भातील आहे. जर का नंदिनीला ही गोष्ट व्यवस्थितपणे समजली की ते सिक्रेट काय असू शकतं, यासाठी ती पिहूला अचूक प्रश्न विचारू शकते. नंदिनी किती हुशार आहे हे वसुंधराला माहिती आहे आणि घरातले सगळे तिच्या पाठीशी आहेत. त्यामुळं आपल्याला काहीच करता येणार नाही. तेव्हा रम्या देखील घाबरली आहे. रम्या देखील म्हणते की जर का हे सिक्रेट ओपन झालं तर आपलं काही खरं नाही. त्यामुळे हे सिक्रेट ओपन होणार नाही याकडं आपल्याला लक्ष द्यावंच लागणार आहे. वसुंधरा म्हणते की त्यासाठीच तर तू आता नंदिनीवर बारीक लक्ष ठेव. ती काय करते, काय बोलते, पिहूला काय बोलते, याचबरोबर ती घराच्या बाहेर कुठं जाते, कोणाला भेटते, सगळ्या गोष्टी इत्थंभूत माहिती मला मिळाली पाहिजे. लक्षात ठेव, जर का नंदिनीने आपल्याला ओव्हरटेक केलं तर आपलं या घरातलं स्थान संपलेलं आहे. त्यामुळं आता तुझी जबाबदारी मोठी आहे, असं म्हणून वसुंधरा रम्याला समजावून सांगते. ती समजावून सांगते खरं, पण वसुंधरा मात्र पुरती घाबरून गेलेली आहे. कारण आता पिहू नंदिनीच्या जवळ असते आणि पिहूला नंदिनी आवडते आणि त्यामुळं पिहू अगदी सहजपणे हे सिक्रेट नंदिनीला सांगू शकते. या गोष्टीची भीती वसुंधरा आणि रम्या यांच्या मनात स्पष्टपणे बसलेली आहे हे आपल्याला दिसतंय. रम्या देखील आईला सांगायचा प्रयत्न करते की मी अगदी तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवेल, पण तरीसुद्धा जर का तिनं सांगितलं तर काय करायचं. वसुंधरा देखील याच गोष्टीची भीती आहे. वसुंधरा म्हणते मलाच आता काहीतरी करावं लागणार आहे, पण पिहूने ते सिक्रेट सांगितलंच नाही पाहिजे हे मला चांगलं माहिती आहे आणि त्यासाठी मी आता काहीही करायला तयार आहे, असं ती रम्याला सांगत आहे. त्याचबरोबर रम्या, आता तू जरा शुद्धीवर राहत जा, म्हणजेच घरात काय चाललंय त्याकडं बारकाईने लक्ष देत जा, असं ती सांगते. रम्या म्हणते या खर्चांसाठी आपण किती करतो तरी देखील त्याला त्यांचं काहीच नसतं ना. वसुंधरा म्हणते अगं मी सुद्धा या घरासाठी भरपूर केलेलं आहे, पण आता जर का त्यांना ही गोष्ट समजली तर आजपर्यंत केलेलं सगळं निघून जाणार आहे आणि फक्त त्यांच्या लक्षात राहील की वसुंधरा आपल्या मुलींशी किती वाईट वागलेले आहे ते. त्यामुळं हे सिक्रेट काही केल्या ओपन नाहीच व्हायला पाहिजे, कारण यामुळं आपली या घरातून गच्छंती निश्चित होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. म्हणून तर आता मी सांगते त्याप्रमाणे पिहूवर लक्ष ठेव आणि नंदिनीवर देखील बारकाईने लक्ष ठेव, असं ती रम्याला सांगत आहे. इकडे पार्थच्या रूममध्ये काव्या आणि तिची मैत्रीण निशा दोघीही अभ्यास करत आहेत. आज त्या रात्रभर थांबून अभ्यास करणार आहेत आणि या गोष्टीमुळं पार्थ मात्र पुरताच खजील होऊन बसलाय. त्या दोघी त्याच्या बेडवर बसल्यात आणि तो मात्र खाली अंथरूण टाकून बसलेला आहे. आपल्याच रूममध्ये आपल्याला परक्यासारखं बसावं लागतंय, या गोष्टीचं थोडंसं दुःख त्याला होत आहे. पण आपण आता गपचूप बसायचं नाही, काहीतरी करत राहायचं, असं त्याने ठरवलेलं आहे. आणि तो लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. तेवढ्यात लॅपटॉपची चार्जिंग संपते. आता चार्जर देखील त्याच्याजवळ नसतो. त्यामुळं तो काव्याला हाक मारू लागतो. काव्या मात्र अभ्यासात गर्क असते आणि त्याच्याकडं लक्ष देत नसते. निशाला त्याचं हाक मारलेलं लक्षात येत असतं, पण निशा काव्याला हाक मारायला जाते, पण काव्या तिच्याकडे देखील लक्ष देत नाही. काव्या तिचा ते अभ्यास करत बसलेले असते. खरं तर काव्याला त्याने हाक मारलेलं लक्षात आलेलं असतं, पण काव्याला त्याच्याकडं लक्ष द्यायचं नसतं. तेव्हा तो एकदम ओरडतो आणि म्हणतो फिसकरलेली मांजर, असं म्हणल्यावर ती एकदम चिडत्याने म्हणते तुम्हाला मला अभ्यासच करू द्यायचा नाही आहे का, तसं असेल तर तसं सांगा, मी घराच्या बाहेर जाऊन बसते. तेव्हा तो म्हणतो अहो तसं नाही, माझं थोडंसं काम होतं. ती चिडत्याने म्हणते तुमचं काम आहे ना तर मग तुम्ही करा ना, तुम्हाला कळतंय ना मी काय करते ते, मी अभ्यास करते, दिसतंय ना तुम्हाला. अशा पद्धतीनं ते फिसकारून तिच्या अंगावर येते. पार्थ म्हणतो अगोदरच एक मांजर काही कमी नव्हती
आता त्या दुसरी तिच्याजवळ येऊन बसलेली आहे. यांचं काय चाललंय काय माहिती. माझ्याच रूममध्ये येऊन माझ्यावरच दादागिरी करतायत, पण मी देखील गप्प बसणार नाही. तो म्हणतो, अहो खरंच माझं महत्त्वाचं काम होतं. तेव्हा काव्या म्हणते, अच्छा, म्हणजे तुमचं काम महत्त्वाचं आहे, माझा अभ्यास काय महत्त्वाचा नाही असं तुम्हाला वाटतंय ना? तुम्ही जरा शांत बसा, तुमचं काम तुम्ही करा आणि माझं काम मला करू द्या, असं म्हणून ती पुन्हा अभ्यास करू लागते. या सगळ्या गोष्टीवर निशा मात्र स्मितहास्य करत असते, कारण तिला माहीत असतं की पार्थचं काय चाललंय. आता पार्थ देखील गप्प बसत नाही. पार्थ एक कागद घेतो आणि त्या कागदावर काहीतरी स्केच करू लागतो आणि स्केच करून त्या कागदाचा एक बोळा बनवतो आणि आता तो बोळा तो काव्याकडे फेकणार असतो. कारण त्याला पाहिजे असतो तो म्हणजे लॅपटॉपचा चार्जर, जो काव्याच्या पलीकडचा आहे असं त्याला वाटत असतं. तो चार्जर फेकतो. काव्या ते कागद काढून बघते तर त्यावर चार्जर काढलेला असतो. काव्या म्हणते, आता हा पोरकटपणा काय आहे तुमचा? चार्जर काढून माझ्याकडे कशाला टाकलाय? काय करू मी या चार्जरचं? तो म्हणतो, अहो तुम्ही काहीच करायचं नाही आहे, मी करणार आहे. ते म्हणते, मग तुम्ही करणार आहे तर करा ना. तो म्हणतो, अहो म्हणजे मी या चार्जर माझ्या लॅपटॉपला लावणार आहे, कारण त्याची चार्जिंग संपलेली आहे. ती म्हणते, अच्छा, मग मी काय करू? मी बघत बसू का तुम्ही चार्जर कसा लावताय ते? तो म्हणतो, तसं नाही, तो तुमच्या पलीकडे चार्जर आहे ना, तो मला पाहिजे आहे. काव्या पुन्हा चिडते आणि म्हणते, हा माणूस मला काय अभ्यास करू देणार नाही. यांचं ना पोट दुखत असणार आहे मी अभ्यासाला बसले की. यांना ना वाईट वाटत असणार आहे की मी IAS ऑफिसर झाले ना, तर मग ह्यांना वाईट वाटणार आहे कदाचित. पण मी आता अभ्यासच करणार आहे. पण नाही, तुम्ही नाही करू देणार, असं म्हणून ती उठते आणि इकडं तिकडं फिरून अभ्यास करते. तेव्हा तिला दिसतं की चार्जर तर एका बाजूला तिकडं पडलेलं आहे. ती म्हणते, बघितलं बघितलं चार्जर कुठं आहे ते? तो म्हणतो, हो आत्ता बघितलं, मला नव्हतं माहिती हो, मला वाटलं होतं तुमच्या पलीकडे आहे. ती म्हणते, माहिती नव्हतं तर माहिती करायचं ना, विनाकारण मी बसले होते तिथून तुम्ही मला उठवलंय. तो म्हणतो, हा उठवलं खरं आता, पण परत बसू शकता की तुम्ही? ते म्हणते, नाही, आता ना मी तुमच्या जवळ बसणारच नाही, असं म्हणून ती हातात पुस्तक घेते आणि रूमच्या बाहेर निघून जाते. तो तिला हाक मारतो, अहो थांबा जरा, ऐका तरी, आता नाही डिस्टर्ब करत तुम्हाला, ऐका तरी, असं तो म्हणतो. पण ती मात्र ऐकत नाही. इकडे नंदिनी पिहूला सूप भरवत असते. एक एक चमचा सूप भरून तिला विचारत असते की तुला बरं वाटतंय का? नंदिनी पिहूची खूपच चांगली काळजी घेत असते आणि त्यामुळं पिहूला देखील बरं वाटत असतं. पिहू तिला सांगते की तुझ्याजवळ असलं की मला एकदम छान वाटतं. तेव्हा ती म्हणते, हां, मग छान वाटतंय ना, तर माझ्याजवळ राहायचं आणि काहीही टेन्शन घ्यायचं नाही. आजचं सेशन तुझं कसं झालं सांग बरं, काय म्हणलं तुला काउन्सलर, असं म्हणून ती तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते. आज काय काय खेळ खेळला, काय म्हणल्या काउन्सलर, असं म्हणल्यावर पिहू म्हणते, खूपच छान आहेत त्या. नंदिनी म्हणते, मग झाली का तुझी आणि त्यांची मैत्री? ते म्हणते, म्हणजे हां, झालीच तशी. त्यांना खूप छान बोलतात आणि खूप छान छान खेळ खेळायला लावतात. नंदिनी म्हणते, हो, मग त्यासाठी तर मी सांगितलं त्यांना की तुम्ही पिहूशी बोला. त्यांच्याशी बोलल्यावर कसं बरं वाटलं का नाही सांग बरं? पिहू म्हणते, हो, खूप छान वाटलं. नंदिनी म्हणते, मग असं सगळ्यांशी बोललं पाहिजे. बरं कोणते खेळ खेळलात तुम्ही, असं नंदिनी विचारते. तेव्हा तिला आठवतं की पिझ्झाची गेम खेळताना बरोबर फिअर म्हणजे भीती या गोष्टीवर ती येऊन थांबलेली होती आणि त्यावेळेस पुन्हा तिचं मन एकदम हेलकावा खातं आणि तिला आठवतं की भीती आणि भीती म्हणजे वसुंधरा. आणि पुन्हा एकदा पिहू शांत होते. तिला ते आठवू लागतं. ती म्हणते, मला ना त्यावेळीची भीती नावाची जी गेम आहे ना, त्यामध्ये खूपच भीती वाटलेली होती. नंदिनी म्हणते, ठीक आहे, पण आता मी तुझ्याजवळ आहे ना, तर भिण्याची काहीच गरज नाही आहे. तू शांतपणे सगळ्या गोष्टी सांगू शकते आणि हो, सांगायलाच पाहिजेत असं देखील काही नाही. तुला असं वाटेल ना की जेव्हा तू बोलू शकते तेव्हा निवांतपणे बोललीस तरी चालू शकतंय. मी तुला कसलाही फोर्स करणार नाही किंवा मला सांगच म्हणणार नाही. पण पिहू मात्र शून्यात हरवलेले असते. पिहूला आठवतं की कशा प्रकारे वसुंधराने तिला धमकी दिलेली आहे. जर का आपण आत्ता सगळं नंदिनीला सांगितलं तर वसुंधरा आपल्याला घरातून हाकलून देणार, आपल्या घरातल्या सगळ्यांना हाकलून देणार. ही गोष्ट तिला आठवते आणि ती पुन्हा एकदा नंदिनीला हक करते. नंदिनीच्या जवळ येते. तेवढ्यात जीवा देखील आलेला असतो. जीवा म्हणतो, काय म्हणतोय आमचा पेशंट, कसं काय, बरा आहे का? ते म्हणते, अहो पेशंट कसला, आता ठणठणीत छान झाली आहे ती आणि छान हसत खेळत बोलायला लागलेले आहे. आता तिच्या मनावरचं सगळं दडपणच निघून गेलेलं आहे. तेव्हा तिला देखील बरं वाटायला लागतं. पिहू म्हणते, हो, आता ना मस्त वाटायला लागलेलं आहे. आता आपण कुठेतरी बाहेर जायला पाहिजे असं मला वाटतंय. तो म्हणतो, बाहेर ना, अगदी 100%. तू, मी आणि नंदिनी आपण तिघंही ना
मस्तपैकी वॉटर पार्कला जाऊया, रायडिंगला जाऊया आणि लाँग ड्राईव्हला देखील जाऊया. तेव्हा ती म्हणते, "वॉव! कसला मस्त प्लॅन आहे. मग तुम्हीच काय, आपण सगळेच म्हणजे काव्या आणि पार्थ दादाला पण घेऊया की बरोबर." तो म्हणतो, "हां, हा देखील प्लॅन खूपच छान आहे बरं का. तू सांग बरं कोणाकोणाला घ्यायचं." आणि ती जेव्हा सगळ्यांची नावं सांगू लागते, तेव्हा वसुंधराचं व म्हणल्याबरोबर ती एकदम थांबते आणि तो म्हणतो, "काय झालं? व म्हणून का थांबलीस? का? बोल ना, कुणाचं नाव तुला घेऊ वाटत नाही आहे?" पण ती मात्र काहीच बोलत नसते. तिला वसुंधराचं नाव देखील घेण्याची इच्छा नसते. पण नंदिनी म्हणते, "अरे ठीक आहे, नाही बोलू वाटत ना तुला तर असू दे. नको बोलू तो विषय बरं. तू म्हणशील ना त्यांना आपण बरोबर घेऊन जाऊया आणि मस्तपैकी लाँग ड्राईव्हला जाऊया. तू म्हणशील ते करूया." ती म्हणते, "हो, मस्त आपण वॉटर पार्कला जाऊन, लाँग ड्राईव्हला जाऊन छानपैकी राईड देखील करूया." तो म्हणतो, "हो, मला देखील असंच वाटतंय." पण तेवढ्यात ते म्हणते, "हां, आपण लाँग ड्राईव्हला आपल्याला सेपरेट जायची काय गरज आहे? आपण वॉटर पार्कला जाणारच आहे ना. मग तेव्हा आपलं लाँग ड्राईव्ह होऊनच जाईल की." "कसा आहेस रे तू जीवा दादा? तुला कसं काय कळत नाही ह्या गोष्टी?" असं म्हणून ती थोडीशी छानपैकी बोलू लागते आणि तेव्हाच म्हणते, "मला ना तुम्ही दोघंही खूप आवडता. खूप म्हणजे खूप. आणि आत्ता जेव्हा मी नंदिनीला हग केलं ना, तेव्हा तर मला खूपच छान वाटू लागलं." तेव्हा तो म्हणतो, "बघ, आत्ता तू नंदिनीला हग केलं तर छान वाटतंय. मनातनं सगळं बोललीस ना, तर अजून छान वाटणार आहे." आणि तेव्हा ती हात पुढं करते आणि म्हणते, "तुम्ही कायम माझ्याबरोबर असणार ना? सांगा बरं." ते दोघेही तिला म्हणतात, "आम्ही तुझ्या कायम बरोबर असणार आहे." तेव्हा ती म्हणते, "आता मला तुम्हाला दोघांना पण हग करायचा आहे." असं म्हणून त्या दोघांनाही ती जवळ घेते आणि ते दोघेही एकमेकाच्या खूप दिवसानंतर असे जवळ आलेले आपल्याला पाहायला मिळतात. इकडे काव्या तिचं पुस्तक घेऊन चक्क किचनमध्ये अभ्यास करण्यासाठी आलेले आहे आणि त्याच वेळेला नंदिनी तिच्या पाठीमागून येते आणि म्हणते, "काव्या, हे काय गं, किचनमध्ये का अभ्यास करत बसली आहे?" ते म्हणते, "तुला माहीत आहे ना ते पार्थ कसे आहेत ते. अगं ते अभ्यासच करू देत नाहीत. काहीतरी सारखं काढतात आणि बोलत बसतात. मग मला खूप डिस्टर्ब होतो. म्हणून मी इकडं आलेले आहे." ती म्हणते, "अगं नाही, ते मनापासून करतात गोष्टी, तुला माहीत आहे ना." ती म्हणते, "सगळं माहीत आहे, पण माझी ना आता दुसरं काही ऐकण्याची इच्छा नाही आहे. माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन हे सध्या अभ्यासावर आहे आणि डिस्टर्ब केलं ना की मला खूप त्रास होतो. लिंक तुटते ना, मग खूप त्रास होतो मला." ते म्हणते, "बरं ठीक आहे. तुला इथं बरं वाटतंय ना, तर इथं तू अभ्यास करत बस." पण नंदिनी थोडी सीरियस असते. तेव्हा काव्या विचारते, "काय झालं? तुझा चेहरा असा पडलेला का आहे?" तेव्हा ती सांगते, की "मला पिहूची खूपच काळजी वाटू लागलेली आहे. काय करावं ना तेच मला कळत नाही आहे. पिहूला कसं बोलतं करावं त्या गोष्टीच लक्षात येत नाहीत. थोडा जरी विषय काढायला गेले की ती मुलगी लगेच चेहरा पाडून बसते. तिच्या मनातलं काही देखील सांगत नाही." तेव्हा काव्याला देखील या गोष्टीचं वाईट वाटू लागतं. काव्या म्हणते, "मला देखील ते कळलेलं आहे. पण तिला कसं बोलतं करावं ना हा मोठा प्रश्न आहे." पण तेवढ्यात काव्याला एक युक्ती सुचते. कारण काव्याने आत्ताच बघितलेलं असतं की पार्थने एक ड्रॉइंग केलेलं आहे आणि तो बोललेला असतो की मनातल्या गोष्टी सांगण्याचं डिव्हाइस म्हणजे चित्र आहे. आणि तेच वाक्य ती तिला बोलून दाखवते आणि म्हणते, "बरोबर, मनातलं काहीही दुःख सांगण्याचं डिव्हाइस म्हणजे चित्र असतं आणि त्यामुळं तू काय कर, पिहूला चित्र काढायला सांग. तिला ज्या गोष्टीची भीती वाटते ना, त्या गोष्टीचं जर का तिनं चित्र काढलं तर आपल्याला समजेल की नक्की तिला कशाचं वाईट वाटतंय किंवा तिला कोणत्या गोष्टीचं दुःख झालेलं आहे." तिने बरोबर पार्थचं वाक्य तिथं वापरलेलं असतं आणि त्या गोष्टीवर काव्याच खुश झालेली असते. खरं पार्थला किती समजतं असं तिला वाटत असतं. आणि आता नंदिनीला देखील ते पटलेलं असतं की जर का आपण पिहूला चित्र काढायला लावलं तर त्या व्यक्तीचा चेहरा आपल्यासमोर येऊ शकतो किंवा त्या व्यक्तीचं नाव तरी आपल्यासमोर येऊ शकतं. कारण अगोदरच पिहूला चित्र काढायला खूप आवडतात. चित्र काढताना तिच्या मनातील सगळं काही दुःख पण बाहेर पडेल आणि त्याचबरोबर आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट देखील साध्य होईल असा विचार आता नंदिनीच्या देखील मनात आलेला असतो आणि तिला देखील ही गोष्ट पटते आणि ती काव्याला सांगते की "अगदी छान उपाय तू मला दिलेला आहेस. आजच मी आत्ता गेलं की पिहूला सांगते की तू छानपैकी चित्र काढ आणि त्या चित्रामधून तुला जी भीती वाटते ना ती व्यक्त कर." असं म्हणून नंदिनी आता खुश झालेली असते आणि काव्यानं तिला अगदी योग्य युक्ती योग्य टायमाला दिली आहे असं तिला वाटत असतं. ती काव्याला एकदम हक करते. तेव्हा काव्याला कळतं की खरंच पार्थ हे किती समजूतदार आहेत आणि किती छान अशा युक्ती देतात. पण आपल्यालाच त्यांच्या काही गोष्टी पटत नाही आहेत. आपण खरं तर त्यांचं पटवून घेतलं पाहिजे असं देखील तिला वाटतं. त्याचबरोबर पार्थची युक्ती नेहमी कामाला येते. आपण त्यांचं जर का ऐकलं तर ती गोष्ट आपल्या कामाला येते हे देखील तिला पटतं आणि तिच्या चेहऱ्यावर पटकन स्मित हास्य येतं.
कारण तिला पार्थची आठवण येत असते आणि पार्थचं बोलणं पटलेलं देखील असतं. इकडे मानिनी आता मंगळागौर करून आलेली असते आणि तेथेच वसुंधरा देखील आलेली असते. वसुंधरा तिला विचारते की मंगळागौर कशी झाली, तेव्हा ती सांगू लागते की अतिशय उत्तम मंगळागौर झालेले आहे आणि आता आपल्या घरी देखील 2 नवीन सून आहेत ना, तर आपण ही मंगळागौर केली पाहिजे असं ती वसुंधराला सांगू लागते. खरं तर वसुंधराला ही गोष्ट पटलेली नसते. कशाला मंगळागौर करायचे आणि ती पण नंदिनी आणि काव्याची, त्यांचं कुठं पटतं आपल्या मुलांशी, असं काहीसं तिच्या मनात चाललेलं असतं. पण तेवढ्यात नंदिनी आलेली असते आणि नंदिनीने एक छानसा पदार्थ बनवून मानिनीसाठी आणलेला असतो आणि ती म्हणलेली असते की त्याची टेस्ट घ्या. टोमॅटोचा सार ती बघते आणि म्हणते, अगं छानच झालेला आहे, तू केलायस तर छान झालेला असणार, त्याची काय टेस्ट घेऊन बघायची आहे असं ती नंदिनीला म्हणते. नंदिनी म्हणते, नाही, थोडीशी तरी टेस्ट करून बघा, तुम्हाला आवडतो ना म्हणून तुमच्या आवडीप्रमाणे मी बनवला आहे. मानिनीला देखील नंदिनीचं ते बोलणं पटतं आणि ती टेस्ट करून बघते आणि म्हणते, खरोखरच छानच झालेलं आहे. मी म्हणलं ना नंदिनी, तू जे करशील ते छानच करणार. आता या गोष्टीचा देखील राग इकडे या वसुंधराला येत असतो. सगळं काही हिचंच कौतुक घरामध्ये होत आहे असं तिला वाटत असतं. मानिनी देखील नंदिनीला तोच प्रश्न विचारते की आता पिहूची तब्येत कशी आहे, पिहू बोलते का, काही बोलली का? तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, अजून तर ती काहीच बोललेली नाही आहे, पण मी तिला बोलतं करण्याचा खूप प्रयत्न करते. हे सगळं ऐकल्यावर वसुंधराच्या तर पायाखालची जमीनच सरकते. कारण तिला माहिती आहे ही आता नंदिनी शांत बसणारातली नाही आहे. ती काही ना काही करून त्या मुलीला बोलतं केल्याशिवाय राहणार नाही आणि वसुंधराचा राग पटकन तिच्या डोक्यात जातो. इकडे मानिनी विचारत असते की खरंच ती जर का बोलली तर आपल्या डोक्याचं बरंचसं टेन्शन कमी होईल आणि तेवढ्यात नंदिनी वसुंधराला एक खोचक प्रश्न विचारते. वसुंधराला ती म्हणते की माझी एक गोष्ट लक्षात आली आहे, पिहू जेव्हा तुम्हाला पाहते ना तेव्हा खूपच घाबरते, असं का झालं असेल? तेवढ्यात ही गोष्ट वसुंधराला मात्र पटत नाही. वसुंधरा वस्कन तिच्या अंगावर जाते आणि म्हणते, तू काय बोलतेस, तुला कळतंय का? म्हणजे पिहूच्या सगळ्या गोष्टीला मी कारणीभूत आहे असं म्हणायचं आहे का तुला? तुझं तोंड आहे ना ते जरा नीट चालवत जा, कोणाशी बोलते ना ते लक्षात ठेवत जा आणि माझ्या वाटेला अजिबात जाऊ नको नंदिनी, असं म्हणून ती नंदिनीचा चांगलाच समाचार घेते. नंदिनी तिची माफी मागते आणि म्हणते, तुम्हाला काहीतरी चुकीचं वाटतंय. अहो, मला असं नव्हतं म्हणायचं, म्हणजे मी म्हणत होते की तसं भीती वाटण्यासारखं काय झालंय का असं फक्त मी विचारणार होते. पण वसुंधराला मात्र ती गोष्ट जराही पटत नाही. वसुंधरा म्हणते, मानिनी तुझ्या सुनेला सांग कोणाशी कसं बोलायचं असतं ते, जरा वळण लाव तिला, तिला कळतंय का ती कोणाशी बोलते? तेव्हा मानिनी नंदिनीची बाजू घेते आणि म्हणते, ठीक आहे हो, तिनं असं सहज विचारलं होतं, म्हणजे तुम्हीच काय केलंय असं तिच्या म्हणण्याचा उद्देश नव्हता, ती फक्त विचारत होती. तिकडे पिहू आता खरोखर चित्र काढण्यासाठी बसलेले आहे आणि चित्र काढत असताना तिला आठवत आहेत त्या म्हणजे लग्नातल्या सर्व गोष्टी. कशा प्रकारे विनाकारण पार्थ आणि काव्याला लग्न करावं लागलं आणि त्याचं कारण म्हणजे वसुंधराने नंदिनीचं केलेलं अपहरण. दीपकला सांगून नंदिनीचं अपहरण वसुंधराने करायला लावलं होतं. ही गोष्ट तिच्या कानात घुमायला लागलेली आहे आणि तिने आता चित्र काढायचं ठरवलेलं आहे आणि ती भरभर भरभर चित्र काढायला लागलेले आहे. तिच्या मनातील सगळा राग, द्वेष, भीती सगळं काही ती काढण्याचा प्रयत्न करते. सगळं काही कागदावर उतरवण्याचा ती प्रयत्न करते. ती पुरती घाबरली आहे, पण ती चित्र मात्र काढत आहे, कारण तिला ते चित्र काढायचंच आहे. तर इकडे निशाला घरून फोन आलेला आहे की तिच्या आईचा BP लो झालेला आहे आणि तिला आत्ताच्या आत्ता घरी जावं लागणार आहे. पण रात्रीचे 12-1 वाजलेले आहेत आणि आत्ता जाणं शक्य नाही आहे, कारण तिची आई खूप दूर म्हणजे पालघरला राहते असं निशा सांगते. तेव्हा पार्थ येतो आणि म्हणतो, जायचं असेल तर मी आत्ता देखील तुम्हाला सोडू शकतो. पण तेवढ्यात काव्या म्हणते, आपण तिघांनी आत्ता जाणं पण मला काही सेफ वाटत नाही, पाहिजे तर आपण सकाळी लवकर जाऊया. तो म्हणतो, ठीक आहे, सकाळी जाऊया. पण तेवढ्यात काव्या म्हणते, तिची ती जाईल ना सकाळी, तुम्हाला काय गरज आहे का आमच्याबरोबर येण्याची, किंवा मी घेऊन जाईल तिला? तो म्हणतो, नाही नाही, तसं म्हणजे तुम्ही जाणार होतात म्हणून मी म्हणलं की तुम्हाला मी सोडू शकतो, तसं असेल तर तुम्ही जा, माझं काही नाही, असं म्हणून तो विषय टाळतो. पण त्याच्या हातामध्ये आता 2 कॉफीचे कप असतात. तो 1 कप निशाला देतो आणि एक बरोबर काव्याच्या समोर धरतो. काव्या म्हणते, मला नको आहे तुमची कॉफी. तो म्हणतो, अहो तुमच्यासाठी आणलेलीच नाही आहे, एक त्यांच्यासाठी आणि 1 कप मी माझ्यासाठी आणलेला आहे, असं म्हणून तो मुद्दाम तिचा थोडासा अपमानच करतो. तेव्हा ती म्हणते, बघितलं यांचं बोलणं कसं आहे ते,
तुला वाटतं ना मी काही बोलते, पण मला असं बोलावंच लागतं. आता माझ्यासमोर धरला होता ना कप. तो म्हणतो, "ठीक आहे, एन्जॉय करा. आता तुम्हाला दोघीला बसायचं आहे, गप्पा मारायच्यात ना, गप्पा मारा आणि मी मात्र जातो आणि बाहेर जाऊन झोपतो." असं म्हणून तो निघून जातो. इकडे आता पिहूने चित्र काढलेलं असतं आणि पिहू ते चित्र घेऊन नंदिनीच्या रूमकडं आलेले असते. ती दरवाजा वाजवते आणि आता ते चित्र नंदिनीला दाखवणार असते. ते चित्र बघितल्यानंतर नंदिनीला स्पष्टपणे कळणार असतं की पिहूच्या मनामध्ये नक्की भीती कोणत्या व्यक्तीविषयी आहे. पिहू अचानक रात्री आलेली पाहून नंदिनीला देखील थोडासा धक्का बसलेला आहे. ती पिहूला विचारते, "काय झालं पिहू? इतक्या रात्री तू कशासाठी आलेली आहेस? तुझ्या हातात काय आहे?" तेव्हा तिने ते चित्र नंदिनीला दाखवलेलं आहे आणि ते चित्र बघितल्यावर नंदिनीला देखील धक्का बसलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पिहू रडत आहे. मी जर का तुम्हाला काही सांगितलं तर आत्ता आपल्या घरात चाललेलं सगळं जे सुखी संसार आहे तो उद्ध्वस्त होऊ शकतो असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा सगळं वाईट होऊ शकतं. असं म्हणून पिहूने नंदिनीला एक चित्र दाखवलेलं आहे आणि त्यामुळं नंदिनीला समजलेलं आहे की नक्की पिहूच्या मनात काय चाललंय. आता नंदिनीने जीवाचा सल्ला घेतलेला आहे. ती जीवाला विचारते, "जर का एखाद्या वेळेस मला तुमचं एखादं सत्य कळलं की ज्यामुळे सगळं घर हादरू शकतं, त्यावेळेस मी काय करायला पाहिजे?" तेव्हा जीवा देखील तिला म्हणतो की तुम्हाला जे योग्य वाटतंय आणि जे सत्य आहे त्याच्याच पाठीशी तुम्ही राहिलं पाहिजे. आता नंदिनीला अचूक उत्तर मिळालेलं असतं आणि ते उत्तर घेतल्यानंतर नंदिनी थेट पोहोचली आहे ती म्हणजे वसुंधराकडे. आता नंदिनीला वसुंधराचं नाव समजलेलं आहे का नाही ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये कळणार आहे. पण जर का खरंच ते नाव समजलेलं असेल तर आता वसुंधराचा चांगलाच न्याय केलेला आपल्याला पाहता येणार आहे. वसुंधराने केलेलं कुटील कारस्थान नंदिनीच्या समोर आलं असेल तर ती नंदिनी वसुंधराचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.